इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या टप्प्यानंतर या क्षेत्ररक्षकाच्या कपड्यावरून चेंडू सीमा पार. वन बाउन्स ओव्हर द फेन्सेस. गांधी रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी मध्ये काय पाचवा बॉल मागे सरकत जागा बनवली डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने. दोन फिल्डर होते पण दोघंही कायच करू शकले नाही. चेंडू 101 च्या स्पीडवर मारलेलं चौकार आणि त्यानंतर पॉवर हिटेड शॉट मिड विकेटच्या मस्तकावरसून 124 किलोमीटर स्पीडचा हा बॉल होतो. ज्या जुनेद इसानी हे पहिलं बॉल पूल तर केलं आणि हे पूल सक्सेसफुल होतो. अजून एक धर्मवीर चषक चौकार. पहिल्या 3 बॉलच्या 3 शॉर्ट पिच. सत्तर 90 अपेक्षित. त्या अपेक्षित धाव संख्येच्या दिशेने एक लांब लचक पाठ फॉरवर्ड. इली लहर आणि केलो कहर. धर्मवीर चषक सिक्सर. प्रेक्षक सुद्धा बॉल शोधूक जाणत नाही पण त्या तुलनेत आज थोडीशी जखडबंद. पण यावेळी धावगती वाढवण्याचा दबाव महेश नानगुडेवर. प्रेक्षक सुद्धा बॉल शोधूक जाणत नाही पण वेग सुद्धा असा या बॉलरकडे. शॉर्ट पिच मिड विकेट आणि मिड विकेट फक्त बघत राहतो या बॉलकडे आणि चेंडूचा प्रवास कट करण्याचा प्रयत्न होतो. चेंडू बरोच काळ हवेत असा लॉंग ऑफ चेंडूच्या खाली कव्हरच्या दिशेने टिपलेलो चेल. अजून एक शॉर्ट पिच पण यावेळी कनेक्शन सुंदर डीप स्क्वेअर. पहिला बॉल टप्पा पडतोय थोडासा. एक युवा फिरकीपटू प्रथमेश पवार नाना. हो काय जबरदस्त बॉल टाकला आणि यश. यावेळेला टोलावलाय बॉल. बॉल हवेत आहे आणि या आखूड टप्प्याचा बॉलचा फायदा. गुणवंतांचा सत्कार केला जातोय. मानस क्षेत्रमाडे 10वीला 80% मिळालेत. कन्हैया पटेल यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातोय देव फाउंडेशनच्या माध्यमातून. मुंबईमध्ये आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर केलाय पूल आणि हा पूल होतोय सक्सेसफुल. बॉल सीमारेषा पार. नाझीमकडे सुद्धा एक प्रचंड क्षमता आहे. यावेळेला समोर खेळलेत हा फटका आणि तिकडे फिल्डर आलेले आहेत आणि त्यांनी पकडलेली ही कॅच आपण पाहतोय. वा वा वा. साठी सुनील कसबे जो आपल्या गिरगावचा खेळाडू आहे त्यांनी पकडलेली ही अफलातून कॅच विकेट आलेली आहे. हा अजूनही सामना संपलेला नाहीये. 17 बॉलमध्ये 44 या मैदानामध्ये आम्ही कित्येकदा होताना पाहिल्या. त्यामुळे रत्नागिरी टीमला मुंबर आहेत ऋषी जोरे.
यावेळेला कव्हरला मारलाय, वा वा वा, परंतु तिकडे आहेत डीजे. खूप मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. वेग वेग पाहायला मिळाला, अपील केलंय पंचांनी, ते उचलून धरलं. आहे पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळलाय, वा वा वा, लांब लचक षटकार. किरण अजूनही जागृत ठेवलेला आहे, कारण 5 बॉल आणि 25 ची आवश्यकता आता आहे. आणि चांगला स्ट्रोक खेळला इकडे. सुमित कदम म्हणतायत मी आहे ना. 11 बॉलमध्ये 25 वर खेळतायत. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे हे खेळाडू चांगली बॅटिंग करतायत. सुमित कदम समोर स्वागत असेल. ओ हो हो, आणखीन एक आ रा 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 रा, खतरनाक. याही वेळेला स्ट्रोक समोर खेळलाय आणि वा 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 वा, आणखीन एक मारलाय षटकार. म्हणली मुंबईकर, या रत्नागिरीच्या खेळाडूची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण आता सामना चुरशीचा झालाय. 2 बॉल युवा फिरकीपटू ज्याचं वय फक्त 15 आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. हा मॅन ऑफ द मॅच साठी मयूर स्पोर्ट्सचं टी शर्ट आहे, JR थॉमसची कॅप, त्याचबरोबरीने श्री साई स्पोर्ट्सचं टी शर्ट, जुनो स्पोर्ट्सचं टी शर्ट, फोर्सचं टी शर्ट, त्याचबरोबरीने बांद्रा सोनी स्पोर्ट्स यांच्या वतीने एक सँडो आहे, स्पोर्ट फ्लेक्सच्या वतीने टी शर्ट. हे सगळे पुरस्कार आपण विजेता आणि पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच यांच्यासाठी देतोय. आणि सध्या 2 शब्द आपण त्यांच्याशी चर्चा देखील करा. वीरेन न्यायनीत थोडीशी चर्चा करणार आहोत. मुंबईकर, या युवा फिरकीपटूची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण पहिल्यांदा वाजूयात. वीरेन, कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार? महाराष्ट्रातील ही नामवंत स्पर्धा आहे धर्मवीर चषक, या स्पर्धेमध्ये काय म्हणशील? लय भारी वाटतं इकडे पहिल्यांदा खेळून, आणि मी पहिल्यांदाच मुंबईला आलो आणि मॅन ऑफ द मॅच घेतली. भाऊ पहिल्यांदाच मुंबईला आलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कशा प्रकारे सहकार्य असतं? त्यांचे वडील स्वतः खूप चांगले क्रिकेटर आहेत, प्रदीप न्यायनीत, जे पुणे पोलीस आहेत. कशा प्रकारचा पाठिंबा असतो टीमचा किंवा घरी बाबांचा सुद्धा? आणि आज मुंबईत एवढा मोठा रेकॉर्ड तुम्ही केलाय. खूप चांगलं वाटतं आणि घरून लय सपोर्ट असतो आणि टीम पण सपोर्ट करते. लहान वयातच चांगली कामगिरी करणारा हा पुण्याचा फिरकीपटू चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. त्यांचं विशेष कौतुक देखील या ठिकाणी आपण करूयात. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.